64वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा यावर्षी अनेक उत्कृष्ट प्रयोगांनी रंगतदार झाली आहे आणि याच स्पर्धेत काल सादर झालेलं उसन्या बायकोची वरात लग्नाची हे 2 अंकी विनोदी नाटक प्रेक्षकांसाठी एक भन्नाट मनोरंजक मेजवानी ठरलंय। नवखे कलाकार असूनही त्यांच्या अभिनयातील टायमिंग, संवादाची धार, नैसर्गिक हावभाव आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारी विनोदाची पकड या सर्वांनी सभागृहात हास्याचे फवारे उडवले। दिग्दर्शक मुरलीधर परापत्रे यांनी घेतलेली कसून मेहनत प्रत्येक दृश्यात झळकत होती। 2 अंकी नाटकात गती आणि रंगत टिकवणे अवघड असते, पण त्यांच्या दिग्दर्शनाने धम्माल गोंधळ, टायमिंग आणि विनोदी परिस्थिती इतक्या नेटक्या पद्धतीने उभी केली की प्रेक्षक सतत टाळ्यांच्या गजरात रमले। लेखक दशरथ राणे यांच्या खोटं खोटं लग्न, उसनी बायको, खोटा इन्स्पेक्टर, चाळीतला गोंधळ आणि सतत येणाऱ्या भन्नाट ट्विस्टनी नाटकाला मनोरंजनाचा 100% डोस दिला। सेटची मांडणी, प्रकाश योजना आणि मंचावरील हालचाली इतक्या समन्वयात होत्या की चाळीचं वातावरण नेमकं जिवंत वाटलं। श्यामचा निरागस गोंधळ, राधाची नाट्यमय उडाणटप्पू स्टाईल, शंखानंदचे सततचे आयडिया, बोंबले मामांचा संशय, बबलूचा अडखळता विनोदी अंदाज आणि बुवाची सतत शंका घेणारी धांदल यांनी संपूर्ण नाटकात प्रचंड हशा निर्माण केला। अभिनय, दिग्दर्शन, कथा, सेट आणि सादरीकरण या 5ही अंगांनी चमक दाखवत उसन्या बायकोची वरात लग्नाची हा कालचा प्रयोग 64व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेतील एक अविस्मरणीय, प्रेक्षकप्रिय आणि ठसा उमटवणारा प्रयोग ठरला। एकंदरीत कलाकारांची मेहनत, दिग्दर्शकांचे मार्गदर्शन आणि लेखकाची भन्नाट विनोदी कथा यांच्या सुंदर संगमाने हा प्रयोग स्पर्धेतील खास आकर्षण बनला आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।